चिंतामणी गणपतीची आगमन मिरवणूक लालबागमध्ये दाखल झाली आहे। चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। चिंचपोकली सार्वजनिक उत्सव मंडळाच्या बाप्पाचं सध्या आगमन सोहळा सुरू आहे। माझ्याबरोबर सचिव आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे उत्साह पाहायला मिळतो आणि कशा नियोजन आहे आजचं? या आगमन सोहळ्याच्या या दिवसाची आतुरतेने वाट पाहणारा भक्तगण आज या ठिकाणी जमलेला आहे। या बाप्पाच्या स्वागतासाठी चिंतामणीचा आगमन सोहळा हा प्रसिद्ध आहेच, परंतु हा आगमन सोहळा एवढा गर्दीतूनही यशस्वीरित्या पार करण्याचं जे कौशल्य आहे त्याचा मी सर्वस्वी श्रेय देईन मुंबई पोलीस व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या प्रयोजनामुळे व आयोजनामुळे आम्हाला आमचा हा आगमन सोहळा यशस्वी संपन्न होणार आहे। यंदाचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे मंडळाचं हे 105 वर्ष आहे। मूर्तिकार रेश्मा खातू, स्टुडिओ विजय खातू यांनी जी थीम या ठिकाणी साकारलेली आहे ती जगन्नाथपुरी। आपण या ठिकाणी पाहत असेल गणपतीच्या मागे जगन्नाथपुरीमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती या प्रभाववरती आहे। अच्छा, कशा प्रकारे आपण पाहताय वर्षभर ज्या दिवसाची वाट भक्तगण पाहत होते, आज दिवस अखेर तो आला आहे। मोठ्या संख्येने भाविक आहेत। भाविक तर संख्येने या चिंतामणीच्या बाप्पाच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी भाविकजण ही त्यांना एक पर्वणीच असते। त्यांना आगमन सोहळा हे प्रथम दर्शन त्यांना पाहण्याची ओढ असते, त्या त्यांची पूर्ण झालेली आहे व हा आगमन सोहळा या ठिकाणी आता सुरुवात झालेला आहे। तो मार्ग क्रमांक हा या ठिकाणी आर्थ रोड ब्रिजवरनं तो लालबागच्या सिग्नलला वळसा घेऊन तो चिंतामणी मंडपात विराजमान होणार आहे। साधारण किती वाजेपर्यंत ही मिरवणूक असणार आहे? मिरवणूक 10 वाजेपर्यंत असणार आहे। आता 2:03 वाजले आहेत, पण 10 वाजेपर्यंत ही मिरवणूक संपन्न होईल, आमचा तो प्रयत्न असेल। आपण पाहतोय ही मिरवणूक सुरू झालेली आहे। रात्री 10 वाजेपर्यंत ही मिरवणूक असेल असं या ठिकाणी जे मंडळ आहे त्याचे सचिव सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक हे बाप्पाच्या मिरवणूक सोहळ्याला सध्या आलेले आहेत आणि सर्वांमध्ये जल्लोषाचं आनंदाचं वातावरण हे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवून आहेत। कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेऊन पोलीस व कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।